डावा हात हलका व्हायला का शरीर सुद्धा हलकं पडेल का जवळ तिथं निघून जाईल. काय जाणवत आहे? हा काय जाणवत आहे? ठीक आहे, अजूनही लक्ष द्या. आता जो उजवा हात सगळीकडे टेकवलाय ना, तो फक्त 1 इंच वर घ्या. ऍटलिस्ट हाताच्या इथे थंडी आता खेचताय, खरंच खेचताय का तो तुम्हाला बोध होतोय का तो बघा. आता या हातामध्ये बघा जे काही खेचलं जातंय. ओके, उजव्या हाताच्या तळव्याला बोटाला काही जाणीव ज्यांना होत असेल त्याची कृपया सांगा. कुठलं बोट असं तिथे काय झालं ते जवळ गरम बोट घ्यायचा. ठीक आहे, अजून जवळ. ठीक आहे, थंड होते. छान छान. चला अजून बारीक लक्ष द्या. आता काय करा, ज्यांना ज्यांना इडा गाडी पैकी जे मी आता सांगतो त्यापैकी काही शिल्लक असेल तुम्हाला वाटत असेल ते जगायचं. इडा गाडीमध्ये ज्याला दोषी भाव कोणाला वाटत असेल दिवसभरात किंवा काय, त्यांनी दोषी भावसाठी प्रार्थना करा. माझ्यातला दोषी भाव पूर्ण नष्ट होऊ दे, त्याचा आणि माझा आता काहीच संबंध नाही. ज्यांना जुनं आठवतं आणि रडू येतं असे जे कोणी असतील त्यांनी सुद्धा हा दोष काढून टाका. ज्यांना असं वाटतं की माझा आत्मविश्वास कमी आहे, ज्यांना भीती वाटते, भीती श्रीमाताची माझी भीती पूर्ण नष्ट होते. ज्यांना न्यूनगंडता वाटते की माझ्यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं आहे, माझंच वाईट आहे, हा भाव पण काढू नका. हे सगळे इडाचे लक्षण आहे. श्रीमंताची माझा प्रति अहंकार देखील नष्ट होतो. श्रीमंताची माझ्यामध्ये तमोगुणाचा अंधकार जडत्व नष्ट होऊ दे. जय श्रीमंताची. आता काय काय जाणत आहे त्यामुळे आम्ही सगळी पद्धतीने काय सांगितलंय, धीरे धीरे ऐका, सगळ्या ह्याच्यावर येणार. आज नाही आला उद्या परत बसायचं 5 मिनिटं, पण हा विषय तुमच्या गाडीचा समजून टाकायचा. ठीक आहे. श्रीमंताची मला शुद्ध इच्छा प्रदान करा. परमप्राप्तीची शुद्ध इच्छा माझ्या जागृत होते. जय श्रीमंताची. आता उसावर पाठीला द्या. आतून कसं वाटतंय बघा. आम्हाला जास्त थंड झाला का? आता दोन्ही हाताचा कलर बघायला, दोन्ही हाताचा कलर बघा. ताबा कसा आहे, कलर कसा आहे. ताबा फ्रेश होईल अजून. ठीक आहे. आता काही काहींची मेणबत्ती सुद्धा लवकर संपते, चरचर आवाज पण येतो, पण शिवाजी म्हणतात घाबरू नका, तो पण व्हिडिओ आहे. ठीक आहे ना. कारण की अगदी हे नष्ट करतात. आता ह्याच्यात काय काय होतं बघा. समुद्रामध्ये जशी लाट येते आणि जाते, वरचं लाटेचं पाणी वर येतं आणि खालचं पाणी खाली येतं.
असं रोटेशन चालत असतं, बरोबर ना? जेव्हा आपण श्री माताजीकडे हात करतो तेव्हा श्री माताजी चैतन्य पाठवतात आणि नको असलेल्या तमोगुण धरणी मातेमध्ये घेऊन जातो. त्याला अर्थिक म्हणतात. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार, श्री माताजी सुद्धा तुमचं खेचून घेतात. हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार, जेव्हा तुम्ही टाळून देतात तुमची शक्ती तेव्हा तुमच्यात निघायला लागतं तेव्हा, आणि मग तुम्ही देऊ शकता, पाठवू शकता. ठीक आहे? या 3 गणामध्ये आपल्यामध्ये चालू असतात. ठीक आहे? त्यात आता जेव्हा आपण अग्नी देतो, असा अग्नी ठेवतो, तेव्हा श्री माताजी जेव्हा पाठवतात तेव्हा अग्नीची जो प्रकाश आहे, उष्णता आहे, हा देखील नष्ट करतो. तर काही भाग अग्नी करतात, काही भाग धरणी माता ओढून घेतात. अशा पद्धतीने ही इडा पूर्ण नष्ट होते. ठीक आहे? तर जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल की मी अजूनही इडा करत तेव्हा हा दोष असा पद्धतीने काढायचा. सोपं. चला, आता ह्याच्यातच आपल्याला माहिती आहे की आपण मेणबत्ती डावीकडून फिरवत असतो. अनेशा आहेच नाही तर फिरवली इडा काढण्यासाठी. आणि हीच वेगवेगळ्या चक्रांतर पण फिरवता येते, पण आपण या पद्धतीने ऑलरेडी सॉल्व्ह श्री माताजींनी केलेलं आहे. फक्त आज्ञा चक्रासाठी समोर ठेवूया, थोडी लांब घेऊया आणि श्री माताजींना ज्योतिमधनं निर्विचार ते मध्ये श्री माताजींच्या भिंतीकडे लक्ष देऊ. आपल्याला माहितीच आहे की आपण असं पण फिरवत असतो किंवा गोल पण फिरवत असतो. ठीक आहे. आता ही मेणबत्ती ठेवा साईडला आणि आता दोन्ही हातावर आणि काढून काय जाणवतंय निर्विचारते बघा. Simultaneous this left or right activity, then it opens up and the connection with the mode is lost. You see? Now what happened? आता श्री माताजीने एक उदाहरण दाखवलंय, सगळे करून बघा. असं करा, असं समजा ही इडा काढली आणि ही पिंगला काढली, ही गोल. ओके? सुषुम्नाचं अस्तित्व नाही. आता बघा, जसं मधुरी छोटी सुषुम्ना तयार झाली का? दिसते का? दिसते? अजून आत घ्या. आता काय झालं? फक्त सुषुम्ना राहिली, इडा पिंगलाचं अस्तित्व संपलं. तर हे श्री माताजींनी सांगितलं, जेव्हा ही इडा ओढत जाते इकडे गेली सुषुम्ना किंवा पिंगला ओढत गेली, तुम्हाला कुठे सुषुम्ना पाहिलं? ठीक आहे ना? कळलं का? हे आलं लक्षात? छान. चला पुढे जाऊ. जय श्री माताजी. तर हे झालं इडा काढायचं. आता आपण एक श्री माताजींचा रेफरन्स बघणार आहोत. उजव्या हाताला देखील मेणबत्ती वापरू शकता. तर मगाशी एक तुम्हाला जे सांगितलं त्याच्यामध्ये जेव्हा आपण आता उजव्या हाताला ठेवा मेणबत्ती आणि डावा हात श्री माताजींकडे,
ठीक आहे. श्रीमाताजी तर श्रीमाताजी डावीकडून चैतन्य पाठवला आणि तुमचा तरुण जो इकडून चालला होता, जो तुम्ही धरणीमध्ये मगाशी सोडत होता, तो आता या अगदी चढून टाकायचा. ही पण निघण्यासाठीच आहे. ठीक आहे ना, असं सांगितलंय नाही का आता त्याच्यात सायकोसोमॅटिक फीड येणं याचे असे खूप त्रास होऊन जातात की ज्यांना सुटका होत नाही काय करण्याची. अशा वेळी इडस काढण्यासाठी ही पद्धत आहे. पण ह्यात काय प्रिन्सिपल आहे, डावीकडून चैतन्य गेला, तुमचा डाव्या बाजूचा सगळा जो काही असंतुलन आहे हे इकडनं ते अगदी चढवून टाकणार. ठीक आहे, चला एक मिनिट बघूया व्हिडिओ आणि लक्ष करून द्या. उजवा हात मेणबत्तीकडे, डावा हात मार्गाकडे आणि व्हिडिओकडे लक्ष द्या. They are gathered before the photograph and one camera like this take time. Okay, now together. You feel it's going down. You feel from your head, you see the pressure is going down. Vajana, like this. Put the hand like that. Like at the back side, not towards me like that. Yes. Yes. Now. No, put left hand. If you are sitting on the ground, it's better to put towards me. Left hand. It's coming. It's gone. It's gone. It's like the energy. You see that it's coming through the photograph, it's pushing it down towards the light, and the light wants to drop. Light is coming. One. The sunrise is getting dark. Spreading down, see, you go up. You will feel yourself. There is nothing to certify. You will feel yourself. Put your left hand towards me. Left hand towards me like this. Yes. You all will feel yourself. Now people who are weak to lose, who have sort of schizophrenic attitude, who are difficult, prideful, things they get, all sorts of these extreme beliefs, you see, who are pushed down, some women who are hysterics, all those things can be controlled by this simple method of putting left hand towards the photograph and right hand towards the camera. See, it's working out. You will feel the movement. In your head, you will feel it. Feel it. No? Now, with the right hand, those who are in the right space, thinking people think they must earn money here. जय श्री माताजी. आता ही मेणबत्ती डावीकडे ठेवा, विसरून टाका आणि 2 मिनिटं निर्विचारात घ्या. दोन्ही हातांवरचं चैतन्य आणि सहस्राराच्या अनुभूतीकडे लक्ष द्या.